विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतीय तत्वज्ञानातील सत्तामीमांसा या अंतर्गत जैन दर्शन पाहणार आहोत. भारतीय तत्वज्ञानामध्ये वैदिक परंपरा आणि अवैदिक परंपरा असे दोन भाग आहेत. वैदिक परंपरा म्हणजे ईश्वराचं अस्तित्व ज्यांनी मानलं, ईश्वराचं अस्तित्व ज्यांनी स्वीकारलं, ती सर्व दर्शने सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, अद्वैत वेदांत या सर्व दर्शनांनी वैदिक परंपरा मानली. चारवाक, जैन, बौद्ध या दर्शनांनी अवैदिक परंपरेचा स्वीकार केला. ईश्वराचं अस्तित्व मानणारं दर्शन आणि ईश्वराचं अस्तित्व नाकारणारं दर्शन अशा दोन भागामध्ये जे भाग आपल्याला दिसून येतात, त्यामध्ये ईश्वराचं अस्तित्व ज्यांनी मानलं त्याला आपण वैदिक परंपरा असं म्हणतो आणि ईश्वराचं अस्तित्व ज्यांनी नाकारलं त्याला आपण अवैदिक परंपरा असं म्हणतो. ईश्वराच्या अस्तित्व मानणाऱ्या दर्शनांमध्ये वेदांत दर्शन, अद्वैत वेदांत दर्शन, सांख्य दर्शन, न्याय दर्शन, वैशेषिक दर्शन या सर्व दर्शनांचा सहभाग किंवा या सर्व दर्शनांचा सहभाग आपल्याला दिसून येतो. ही सर्व दर्शने ईश्वराचं अस्तित्व मानणारी, त्याचप्रमाणे आत्म्याचं अस्तित्व वेगळं मानणारी, आत्मा शाश्वत, चिरंतन, नित्य असे मानणारी, पूर्वजन्म आणि पुनर्जन्म या दोन्ही प्रकारांना मानणारी अशी ही सर्व दर्शने आहेत, ज्याला आपण आस्तिक दर्शने असे म्हणतो. या उलट जैन दर्शन, चार्वाक दर्शन, बौद्ध दर्शन हे अवैदिक परंपरेतलं आहे. यांनी स्वर्ग, नरक, मृत्यू या सर्व स्वर्ग, नरक, पुनर्जन्म, पूर्वजन्म या सर्व गोष्टी नाकारल्या. आणि म्हणून भारतीय तत्वज्ञानातील सत्तामीमांसा हा भाग पाहत असताना आपल्याला आज जैन दर्शनातील सत्तामीमांसा पाहायची आहे. जैन दर्शन भारतीय तत्वज्ञानातील नास्तिक दर्शनांमध्ये ज्याचा समावेश होतो ते जैन दर्शन आहे. नास्तिक आहे. नास्तिक आहे म्हणजे ईश्वराचं अस्तित्व नाकारणारं दर्शन आहे. ईश्वर नाकारणारे दर्शन आहे. आता जैन दर्शनाने ईश्वर हे तत्व नाकारलं, मग ईश्वर त्यांची सत्तामीमांसा काय आहे? सत्तामीमांसा याचा अर्थ आपण पाहिला त्यावेळी आपण असं म्हटलं होतं की विश्वामध्ये ज्या ज्या सर्व गोष्टी आपल्याला दिसतात, विश्वामध्ये ज्या ज्या सर्व गोष्टी अस्तित्वात आहे आणि त्यामधील सत्य किंवा तथ्य शोधून काढण्याचं काम म्हणजे सत्तामीमांसा. वस्तू आणि त्याची अनेक रूपे यांचा जो अभ्यास आपण करतो, यातील सत्य जाणून घेणे याला आपण सत्तामीमांसा असं म्हणतो. निसर्गाशी संबंधित असणारे अनेक बदल आणि त्या बदलामधील सत्य आणि तथ्य जाणून घेण्याच्या क्रियेला आपण सत्तामीमांसा असं म्हणतो. मग चार्वाक दर्शनाने कोणतं सत्य जाणलं? मग चार्वाक दर्शनाने सांगितलं की पृथ्वी, जल, तेज,
आणि वायू ही 4 तत्व महत्वाची आहे. जडाच्या माध्यमातून चैतन्याची निर्मिती झालेली आहे. जडाच्या माध्यमातून चैतन्याची निर्मिती झालेली आहे असं चार्वाक म्हणतात. म्हणजे चार्वाकांची सत्ता मीमांसा जर आपण पाहिली तर चार्वाकांनी त्यांच्या सत्ता मीमांसेमध्ये जड तत्वाला महत्व दिलेलं आहे. जड आणि चेतन नाही तर जड तत्वाला महत्व दिलेलं आहे. जड तत्व महत्वाचं मानलेलं आहे आणि हे जड तत्व महत्वाचं मानत असताना त्यांनी जडातूनच चैतन्याची निर्मिती होते असं म्हटलेलं आहे. मात्र मग जैन दर्शनाचा विचार करत असताना जैनांनी ईश्वर नाकारला. चार्वाकांनी पण नाकारला. मग चार्वाकांनी ईश्वर नाकारला, जैनांनी ईश्वर नाकारला, पण चार्वाकांनी काय केलं? जड हाच भाग महत्वाचा मानला. जैनांनी काय केलं? जैनांनी ईश्वर नाकारला. जैन दर्शन हे सुद्धा नास्तिक दर्शन आहे. पण जसं चार्वाकांनी म्हटलं पृथ्वी, जल, तेज आणि वायू या 4 तत्वांच्या माध्यमातून या विश्वाची निर्मिती झालेली आहे. विश्वामध्ये सर्व बदल जे आपल्याला दिसून येतात ते या 4 तत्वांच्या माध्यमातून दिसून येतात असं चार्वाकांनी म्हटलं. विश्वातील सर्व बदलांचं कारण जड तत्व आहे असं त्यांनी म्हटलं. शरीराला त्यांनी चैतन्ययुक्त देह म्हणजे शरीर, जे शरीर चैतन्याने भरलेलं आहे ते शरीर म्हणजे आत्मा, चैतन्ययुक्त देह म्हणजे आत्मा असं त्यांनी म्हटलं. मग या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर भारतीय तत्वज्ञानातील वैदिक आणि अवैदिक परंपरा पाहिल्यानंतर आपण पहिल्यांदा भारतीय तत्वज्ञानातील अवैदिक परंपरा पाहतो आहे. त्यात आपण पहिल्यांदा चार्वाक बघितला आणि आपण जैन दर्शन बघत आहोत. तर भारतीय तत्वज्ञानातील जैन दर्शनाचा प्रामुख्याने जर आपण आढावा घेतला, प्रामुख्याने जर आपण विचार केला तर जैन दर्शन हे नास्तिक दर्शन आहे आणि ते अनेक तत्ववादाचा विचार करणारं दर्शन आहे. अनेक तत्ववादाचा पुरस्कार करणारं दर्शन आहे. मात्र जैन दर्शनाने श्रमण परंपरा मानलेली आहे. बघा तुम्ही, सर्वात महत्वाचा भाग आहे. जैन दर्शनाने श्रमण परंपरा मानली. आता श्रमण परंपरा म्हणजे काय? भगवान महावीर ते भगवान ऋषभदेव भगवान महावीर ते भगवान वृषभदेव यांनी जे तत्वज्ञान सांगितले ते तत्वज्ञान मानणारे दर्शन, त्या विचारांचा पुरस्कार करणारे दर्शन. मग भगवान महावीर ते भगवान वृषभदेव या सर्वांना तीर्थंकर असं म्हटलेलं आहे. या तीर्थंकरांनी जे ज्ञान दिलं, या तीर्थंकरांनी जे ज्ञान सांगितलं, त्या ज्ञानावर, त्या विचारांवर, त्या आचार विचारांच्या माध्यमातून आपण आपलं आचरण ठेवावं आणि त्यानुसार जगावं, हे तत्वज्ञान
मानणारं दर्शन म्हणजे जैन दर्शन. ईश्वर नाकारला पण श्रमण परंपरा स्वीकारली. म्हणजे बघा, पहिलं सत्तत्व जैनांच्या सत्तामीमांसेमध्ये जर आपल्याला दिसून येत असेल किंवा आपण जर त्याचा विचार केला तर आपल्याला दिसून येते की जैन दर्शनाने ईश्वर हे विश्वाचं कारण नाही, तर श्रमण परंपरेच्या माध्यमातून भगवान महावीर ते भगवान वृषभदेव यांनी जे तत्वज्ञान सांगितलं ते आपल्या आचरणात आणायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला जीवन जगायचं आहे. तेच फक्त सत्य आहे हे त्यांनी मानलं. मग आता या श्रमण परंपरेचा विचार करत असताना जैनांनी श्रमण परंपरेमध्ये 2 तत्व महत्वाची मानली. एक जीव आणि दुसरं अजीव. म्हणजे सर्व वस्तूंचा, कल्पनांचा आपण जो अनुभव घेतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला विश्वामध्ये जे तत्व दिसून येते त्यामध्ये 2 भाग दिसून येतात. एक जीव आणि दुसरं अजीव. आता जीव आणि अजीव याच्यामध्ये काय, तर जीव म्हणजे जे हालचाल करू शकते. आणि अजीव म्हणजे हालचाल नाही. अजीव म्हणजे हालचाल नाही. थोडक्यात वैदिक परंपरेमध्ये जड आणि चेतन, सजीव आणि निर्जीव अशा 2 कल्पना जैनांनी स्वीकारल्या. सजीव आणि निर्जीव अशा 2 कल्पना जैनांनी स्वीकारल्या. मग जीवाला काय म्हणतात ते सजीव, ज्याला अर्थ आपण म्हणू चेतन, ज्यामध्ये जीव असतो, हालचाल असते, चैतन्य असते, भावना असतात, वेदना असतात, संवेदना असतात, त्याला त्यांनी जीव असं म्हटलं. विश्वामध्ये सत्तत्व काय आहे, तर विश्वामध्ये ते म्हणतात 2ही सत्तत्व आहेत, एक जीव आणि दुसरं अजीव. मग जीव म्हणजे ज्याच्यामध्ये भावना आहे, वेदना आहे, संवेदना आहेत, त्याला त्यांनी जीव असं म्हटलं. आणि दुसरं तत्व येतं ज्याला त्यांनी म्हटलं अजीव, ज्यामध्ये हालचाल नसते, वेदना नसतात, संवेदना नसतात, भावना नसतात आणि याला आपण जड असं म्हणतो. मग विश्वामध्ये दिसणाऱ्या असणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्या 2 प्रकारामध्ये मोडतात, एक जीव आणि अजीव. विश्वामध्ये ज्या ज्या सर्व गोष्टी आपल्याला दिसून येतात त्या सर्व गोष्टी जीव आणि अजीव या प्रकारामध्ये दिसून येतात. मग जैनांचं तत्वज्ञान जर आपण पाहिलं तर जैनांचं तत्वज्ञान या 2 तत्वांना मानणारं तत्वज्ञान आहे. विश्वामध्ये 2ही तत्व अस्तित्वात आहेत आणि विश्वामध्ये या 2ही गोष्टी प्रत्येक जीव आणि अजीव या प्रकारामध्ये मोडतात. मग जैनांनी त्यांच्या तत्वज्ञानामध्ये परमाणूला पण महत्व दिलेलं आहे, अणूंना पण महत्व दिलेलं आहे, पुद्गलाला पण महत्व दिलेलं आहे. आणि याच्या माध्यमातून ते असं म्हणतात की परमाणूंच्या माध्यमातून, पुद्गलांच्या माध्यमातून, अणूंच्या माध्यमातून आपल्याला स्थिती, काळ, गती, अवकाश या सर्व तत्वांचं ज्ञान आपल्याला त्या सर्व गोष्टींच्या माध्यमातून होत असतात. मग जीव आणि अजीव या सर्वांचा आपल्याला जे अनुभव मिळत असतो त्यामध्ये अनेक तत्व सहभागी होतात. त्यामध्ये पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, गती, स्थिती, काळ, अवकाश या सर्वांचा सहभाग दिसून येतो. बघा, पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, गती, स्थिती, काळ आणि अवकाश या सर्व गोष्टी आपल्याला जीव आणि अजीव यांच्या माध्यमातून
मांडता येतात, स्वीकारता येतात. म्हणजे विश्वामध्ये या सर्व गोष्टींचा उगम जैनांच्या मते जड तत्वातूनच झालेला आहे. आणि जडतत्व म्हणजे काय, तर जैनांनी या जडतत्वाला पुद्गल असं म्हटले. जडतत्व ज्याला त्यांनी पुद्गल असं म्हटलेलं आहे. म्हणजे विश्वातील पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, दिक, काल, स्थिती, गती, जीव, अजीव या सर्व गोष्टींचा अनुभव आपल्याला ज्याच्या माध्यमातून होतो त्याला त्यांनी पुद्गल किंवा जडतत्व असं म्हटलेलं आहे. या पुद्गलाच्या माध्यमातूनच आपल्याला प्रत्येकाचे शरीर, मन, वाचा, श्वास याचाही अनुभव येतो. आणि याचा अनुभव येण्यापेक्षा जैनांनी असं म्हटलेलं आहे की या सर्व गोष्टींचा उगम सुद्धा जडतत्वातूनच झालेला आहे. विश्वातील प्रत्येक गोष्टीचा उगम शरीर, मन, वाचा, श्वास त्यामधले चैतन्य हे सुद्धा जडतत्वातूनच निर्माण झालेलं आहे. पण जीव किंवा आत्मा हा कधीच अचेतन नसतो असं त्यांनी मानलेलं आहे. पहा, जीव किंवा आत्मा हा अचेतन नसतो, तो नेहमी चेतन असतो असं त्यांनी मानलेलं आहे. मग या सर्व गोष्टी पाहत असताना जैन दर्शनामध्ये किंवा जैन दर्शनातील सत्तामीमांसा या सर्व गोष्टींचा आढावा ज्या वेळेला आपण घेतो तर भारतीय तत्वज्ञानातील जैन दर्शन हे नास्तिक दर्शन आहे. श्रमण परंपरा मानणारं दर्शन आहे. पण श्रमण परंपरा मानत असताना त्यांनी सत्तामीमांसेच्या माध्यमातून अनेक तत्व स्वीकारले आणि अनेक तत्व स्वीकारल्यामुळे ते अनेक तत्ववादाकडे जाणारं दर्शन आहे. नास्तिक दर्शन आहे, कारण ईश्वर नाकारला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जीव आणि अजीव या दोन गोष्टी त्यांनी स्वीकारल्या. मग या सर्व गोष्टींच्या माध्यमातून थोडंसं ते दर्शन विज्ञानाकडे जाणारं सुद्धा आपल्याला दिसतं. विज्ञानवादी दर्शन कसं, तर त्यांनी पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, गती, स्थिती, काळ, आकाश या सर्व तत्वांचा अनुभव ज्यांच्या माध्यमातून आपल्याला होतो ते जड तत्व म्हणजे पुद्गल मानलेलं आहे. म्हणजे विश्वाचं सत्तत्व काय आहे, तर विश्वाचं सत्तत्व जड पण आहे, विश्वाचं सत्तत्व चेतन पण आहे. पण या जड आणि चेतन तत्वाच्या सोबत किंवा या सर्वांचा अनुभव देण्यासाठी जे कार्यरत तत्व असते त्या तत्वाला त्यांनी पुद्गल असं म्हटलं. आणि पुद्गलाच्या माध्यमातूनच आपल्याला शरीर, मन, वाचा, श्वास या सर्वांचा अनुभव मिळत असतो असे त्यांनी म्हटले. एकूणच जैन दर्शनाचं स्वरूप जेव्हा आपण पाहतो तेव्हा जैन दर्शनाचं स्वरूप हे नास्तिक आहे. पण नास्तिक असून सुद्धा श्रमण परंपरा मानणारं दर्शन आहे. आणि या श्रमण परंपरा मानणारं दर्शन किंवा ज्याच्या माध्यमातून भगवान महावीर ते भगवान वृषभदेव यांनी जे जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे ते तत्वज्ञान मानणारं दर्शन आहे. मग या सर्व गोष्टींचा आढावा घेताना आपल्याला असं दिसून येतं की विश्वामध्ये जैन तत्वज्ञानाचा विचार जर केला तर विश्वाच्या निर्मितीमध्ये पुद्गल किंवा अणु हे तत्व अत्यंत महत्वाचं आहे असं त्यांनी मानलेलं आहे. जैन दर्शन, बौद्ध दर्शन, चार्वाक दर्शन हे अवैदिक परंपरा मानणारं दर्शन आहे. आणि अवैदिक परंपरेच्या माध्यमातून जैन दर्शनाने ईश्वराचं अस्तित्व नाकारलं, पण विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारला, जडवादी दृष्टिकोन स्वीकारला, जीव आणि अजीव हा भाग सुद्धा स्वीकारला. आणि या सर्व माध्यमातून त्यांनी पुद्गल हा भाग महत्वाचा मानला.
एकूणच जैन दर्शनावर काही प्रश्न असे निर्माण होतात सत्ता मीमांसेमध्ये की विश्वाचं सत्तत्व ईश्वर आहे का? तर जैनांनी ईश्वर नाकारल्यामुळे विश्वाचं सत्तत्व ईश्वर नाही आहे, तर विश्वाचं सत्तत्व पुद्गल आहे. पुद्गलाच्या माध्यमातून आपल्याला विश्वाचा अनुभव येत असतो. त्यानंतर जीव आणि अजीव हे दोन्ही भाग त्यांनी का मानले? तर विश्वामध्ये ज्या वेळेला आपण अनुभव घेतो त्यावेळेला जीव आणि अजीव या दोन्ही गोष्टींचं अस्तित्व आपण नाकारू शकत नाही. पण या दोनही गोष्टींचा अनुभव ज्याच्या माध्यमातून येतो ते माध्यम म्हणजे पुद्गल आहे. आणि पुद्गलाच्या माध्यमातून जैन तत्वज्ञानामध्ये जीव आणि अजीव या गोष्टींचा महत्त्व किंवा या गोष्टींचं अस्तित्व स्पष्ट केलेलं आहे. आणि सर्वात शेवटचं जैन तत्वज्ञानामध्ये पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, गती, स्थिती, काळ, अवकाश या सर्वांचं अस्तित्व फक्त आणि फक्त पुद्गलांच्या माध्यमातून सिद्ध होते असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारे जैन तत्वज्ञानातील सत्तामीमांसेचं स्वरूप आपल्याला दिसून येतं. यानंतर आपण भारतीय तत्वज्ञानातील सत्तामीमांसा यामध्ये बौद्ध दर्शन पाहणार आहोत. चार्वाक, जैन आणि बौद्ध हे तीन अवैदिक परंपरा मानणारं दर्शन आहे. आपण चार्वाकांचं दर्शन पाहताना पृथ्वी, जल, तेज आणि वायू या चार जडतत्वांना महत्वाचं मानणारं दर्शन म्हणजे चार्वाक दर्शन आहे. पण पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, गती, स्थिती, काळ आणि अवकाश ही सर्व तत्व मानणारं दर्शन सुद्धा जैन दर्शन आहे. पण या सर्व तत्वांच्या मागे कार्यरत असणारं एक मुख्य तत्व म्हणजे पुद्गल आहे. पुद्गलाच्या माध्यमातून हे सर्व निर्माण झालेलं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. अशा प्रकारे जैन दर्शनातील सत्तामीमांसा दिसून येते. थँक्यू.